प्रांगण भरून ठेवलंय आणि एक छोटंसं निवेदन घेऊन आपल्या सर्वांकडे तुकोबारायांचा एक सेवक म्हणून आज आलेलो आहे। आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर जगद्गुरु तुकोबारायांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्याचा हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष हे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही साजरं होतंय। जवळजवळ आपल्या जिल्ह्यातल्या बऱ्याच तालुक्यांमध्ये हा सप्ताह झालेला आहे, पण जिल्ह्यामधलं सर्वात मोठा तालुका हा श्रीरामपूर तालुका आहे। क्षेत्राने, लोकसंख्येने आणि वैभवाने सगळ्या बाबतीत आपला तालुका मोठा आहे आणि सगळीकडे हा सप्ताह झालाय, पण अजून आपल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये राहिलाय। म्हणून अधिक सगळीकडे पाहून विचार करून शेवटी वारकरी संप्रदाय आणि श्रीरामपूर तालुका या एकत्रितपणाने हा सप्ताह येत्या 10व्या महिन्यामध्ये म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, कालखंड असा निवडलाय की जेव्हा सगळीकडचे परिसरातील नवरात्राची सप्ताह समाप्त होतील आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा अतिशय भव्य आणि दिव्य, आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यामध्ये एवढा भव्य आणि दिव्य सप्ताह झाला नाही। जवळजवळ 5000 गाथा पारायणाला वाचक बसणार आहेत, 5000 वाचक असणार आहेत। श्रीरामपूरचं थत्ते ग्राउंड जे आहे सर्वांना प्रसिद्ध परिचित आहे, तिथे हा उत्सव होणार आहे। रोज सकाळच्या सत्रातलं अन्नदान हे 5 ते 7 हजार आणि संध्याकाळच्या सत्रातलं अन्नदान हे 9 ते 10 हजार लोकांच्या अन्नदानाची एकूण जबाबदारी ही आपल्या श्रीरामपूर तालुक्यावर आहे। नुसतं श्रीरामपूर तालुका नाही, नेवासा तालुकाही सप्ताहाला येणार आहे, वैजापूर तालुकाही येणार आहे, राहुरी तालुकाही येणार आहे आणि राहता तालुकाही येणार आहे। ही 4 तालुके आणि जिल्हा, या जिल्ह्याभरातनं लोक या सप्ताहाकरता येणार आहेत। म्हणून मी आपल्या सर्वांना फक्त विनंती करण्याकरता आलोय, सप्ताह अतिशय मोठा आहे। इतिहासात एवढा मोठा सप्ताह आपल्या श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात झाला नाही, तेवढा मोठा प्रयत्न आम्ही सुरू केलाय। फार मोठा यज्ञ आहे। म्हणून आपल्या सर्वांना फक्त विनंती एवढी आहे की आपल्या सर्वांकडनं अपेक्षा अशी आहे की एक नियोजित दिवस आपल्या वांगी, खिरडी या 2 आणि या परिसरातल्या 4-5 गावांना मिळून दिला जाईल। त्यावेळी फक्त आपण भाकरीची व्यवस्था करावी, आमटीची व्यवस्था पूर्णपणे श्रीरामपूर शहर 8 दिवसाची सगळी आमटी म्हणजे रोजच्या जवळजवळ 15 ते 16 हजार लोकांच्या जेवणाची आमटीची व्यवस्था हे श्रीरामपूर स्थानिक शहर करणार आहे। आणि भाकरीची व्यवस्था ही संबंध, कारण हा श्रीरामपूर शहराचा नाहीये, हा बरोबर एकूण 52 गावं अधिक 32, 52 अधिक 32, थोडंसं राजकारण आणावं लागतं आम्हाला पण, म्हणजे 52 अधिक 32 जी श्रीरामपूर मतदारसंघातली जेवढी गावं आहेत अशी 52 अधिक 32 गावं। तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण, द्विसत्रीय प्रवचनमाला, गाथ्याचं भजन आणि संध्याकाळी महाराष्ट्रातील सर्व नामवंत फडकरी मंडळींची कीर्तनं राहणार आहेत। 7 दिवसाचे वेगळे संगीत तज्ञ, 7 संगीत तज्ञ वेगळे राहणार आहेत, 7 दिवसाचे वेगळे मृदंगाचार्य राहणार आहेत। असा एक दिव्य आणि अनुपम्य सोहळा जो अजून आपल्या श्रीरामपूर तालुक्यात कधीही घडला नाही असे, आणि सप्ताह कालामध्ये महाराष्ट्रातील आणि भारतातील मोठमोठ्या विभूतींचं येणं आणि दर्शन सोहळा त्या निमित्ताने होणार आहे। म्हणून या दर्शन सोहळ्याचा, अखंड हरिनाम सप्ताहाचा आणि या भव्य दिव्य अनुपम्य, कारण इथून पुढे आपल्याला सर्वांना हे कोविड नंतर बोनस आयुष्य आहे, याच्या अगोदर आपल्याला उत्तर नव्हतं की का जगलो, पण श्रीरामपूर तालुक्याचे नागरिक म्हणून आता एक उत्तर सापडते, कोविडने आम्हाला का जिवंत ठेवलं? तुकोबारायांचा 375वा सोहळा करण्याकरता आपण जिवंत राहिलेलो आहे। आपल्याला जिवंत राहण्याचं, कोविड मधून वाचण्याचं, ज्या कोविडने 95 वर्षाची म्हातारी आजी घरी बरी करून पाठवली आणि महाराष्ट्र केशरीचा 10वा झाला, त्याच्यातून आपण वाचलो, आपल्यावर तुकोबारायांचे उपकार आहेत।
ते फेडायची आपल्या सर्वांकरता संधी आहे. म्हणून सर्वांनी सर्वांगाने सहकार्य करावं. मी एवढ्या माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात जोडले नाही, कधीच कोणासमोर कधी काही मागितलं नाही, पण आयुष्यात पहिल्यांदा मागणं मांडतोय. माझ्या तुकोबारायाचा उत्सव करावा व्हावा म्हणून आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी इथपर्यंत आलोय. बाकी परमेश्वर आपल्याला जी बुद्धी देईल ती देईल, पण आपल्या प्रभागाकडनं फार मोठी अपेक्षा आहे. कारण आपल्याला संस्कार, मी बोलून गेलो, आपली DNA परमार्थिक आहे आणि ज्याचे DNAच मुळात सुसंस्कृती आणि परमार्थिक दातव्याने भरलेली आहे, ती मंडळी कधीही मागे हटणार नाही. आदरणीय आप्पा महाराज आणि आपण सर्व सप्ताह कमिटी, आदरणीय सर्व संयोजक मंडळींकडे या संदर्भातली सर्व माहिती पुढे पुढे दिली जाईल. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद घेतो आणि तुकोबारायाचं हे वचन आपण सर्वांनी सार्थकी लावावं आणि या वचनाला गगनापर्यंत नेण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करतो.